श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुरुपौर्णिमा जवळ येत आहे त्याच्यामुळे आहे ना सर्वांचीच लगबग चालू आहे. गुरुचरित्राचे पारायण करणे किंवा श्री स्वामी चरित्राचे पारायण करणे चालूच असेल किंवा चालू झाले असेल किंवा केले असेल. पण काही जणांना अडचण आल्यामुळे ते कोणी 21 दिवसाचं कोणी 11 दिवसाचं केलं असेल. पण कुणाला अडचण आल्यामुळं ते जमलं नसेल किंवा कुणाला करता येत नाही. त्याच्यासाठी आत्ता पण वेळ गेलेली नाही बघा. हे 7 दिवसाचं तुम्ही पारायण केलं ना तरी पण आहे ना तुम्हाला 7 पिढ्यांचं पुण्य मिळतं बघा. दत्त महाराजांची कृपा जर मिळवायची असेल ना तर हे तुम्ही पारायण 7 दिवसाचं नक्की करा. आणि दत्त महाराजांची कृपा मिळाली ना तर आपल्याला 7 पिढ्यांना आपल्या पाठीशी गुरुबळ मिळत असतं. श्री दत्तगुरू महाराजांची जर आपल्यावर कृपा झाली तरी. आणि कृपा होण्यासाठी आपल्याला हे 7 दिवस की नाही हे पारायण करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या घरातील बघा, तुमच्या घरातील काही अडचणी असू द्या किंवा काही इच्छा असू द्या किंवा घरात काय सतत भांडण होते, तंटण होते, काय होते, सर्व उपायांवर असं बघा हे आहे. आणि ह्याच्याने दत्तकृपा ही होतीच. आता गुरुचरित्राचं तर कोणी पारायण करत असेल तर ते पण खूप चांगलंच आहे. स्वामी चरित्राचं पण खूप चांगलंच आहे. ते करत असलं ते पण करा. पण ज्यांना वेळ नाही आणि ज्यांना की नाही म्हणजे असं बिझी शेड्यूल असतं, ज्यांना घरातली कामं म्हणा किंवा ड्युटीमुळं जमत नाही कोणाला किंवा आपल्याला घरातले लहान मुलं लेकरं असतात त्याच्यामुळं काही जमत नाही असं होतं. आणि कधी कधी आपल्याला मग मनात इच्छा असूनसुद्धा आपल्याला पारायण करायला जमत नाही आणि हे पण होत नाही बघा. म्हणजे वेळ पण मिळत नाही असं कधी कधी होतं बघा. तर आता हे पारायण तुम्ही करून बघा. 7 दिवस करायचं असेल तर तुम्ही सलग 7 दिवस करायचं आहे. आणि फक्त हे म्हणजे हे पुस्तक वाचायला फक्त आपल्याला 1च तास लागतोय बघा. आणि जर तुम्हाला 7 दिवसाचं करायचं नसेल तर तुम्ही हे 5 गुरुवार करू शकता बघा. 5 गुरुवारी तुम्हाला हे वाचायचं आहे पुस्तक आणि त्याला पण 1च तास लागते. मग फक्त गुरुवारी तुम्हाला हे 5 गुरुवार करायचे आहेत बघा. तुम्हाला हे 5 गुरुवारी आपल्याला हे माहीत आहे गुरुचरित्राचे पारायण तर सर्वजण करत असतील किंवा करत आहेत, सगळ्यात उत्तम आहे. पण ज्यांना वेळ नाही किंवा ज्यांचं बिझी शेड्यूल आहे त्यांनी हे पुस्तक वाचायचं आहे. आता ते पुस्तक कसं वाचायचं, काय करायचं ते सर्व नियम मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला. चला तर मग. ते पुस्तक आहे श्री सप्तशती गुरुचरित्र सार किंवा संक्षिप्त गुरुचरित्र सार असं बघा. तुम्हाला जर दिंडोरी प्रणीतचं पुस्तक मिळालं तर खूप छान. आणि जरी नाही मिळालं तर तुम्हाला टेंबे स्वामी महाराज त्यांचं मिळालं तरी पण चालतं. आणि बघा हे पुस्तक फक्त 1 तास लागतो. आणि जर तुम्ही जसं जसं वाचत जाल ना तसं एक अर्धा पाऊण तास खूप झालं, लगेचच्या लगे होते. आणि तुम्हाला आता बघा हे पूर्ण पुस्तक तुम्हाला 7 दिवस वाचायचं आहे. पूर्ण एक दिवसाचं बघा म्हणजे 1 तास लागतोय किंवा पाऊण तास लागतोय. आणि तुम्हाला हे पुस्तक 7 दिवस सलग वाचायचं आहे. तुम्हाला 7व्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता. उद्यापन म्हणजे आपलं घरच्या घरी जे काय असेल आपल्याला घरी जेवायला केलेलं आहे, फक्त गोडाचा शिरा, खीर, तुम्ही गोडासाठी काही बनवू शकता, त्याच्या उद्यापन करायचं आहे. जर तुम्हाला 7 दिवसाचं म्हणजे कमी वाटते तर तुम्ही 11 दिवसाचं करू शकताय बघा. आणि 11 पण दिवसाचं हे असंच सलग वाचत राहायचं आहे. 11व्या दिवशी उद्यापन करायचं आहे. आणि जर तुम्हाला वेळच नाही, कसलाच वेळ नाही, तर तुम्ही हे फक्त 5 गुरुवारी वाचायचं आहे. म्हणजे ज्यांना वेळ नाही त्यांनी फक्त हे 5 गुरुवारी वाचायचं आहे बघा. आणि हे वाचल्यानंतर ना तुम्हाला दत्तगुरू महाराजांची कृपा होणार म्हणजे होणारच बघा. हे खूप म्हणजे खूप प्रभावी असं मानलं जातं बघा. गुरुचरित्राचंच संक्षिप्त म्हणजे छोटे केलेले अध्याय आहेत बघा ह्याच्यात. आणि लवकरात लवकर होते. आणि ज्यांना आपलं वेळ नाही त्यांनी हे वाचलेलं 5 गुरुवार करायचे. आपलं सकाळ आपल्याला बघा गुरुचरित्राचे जसे नियम आहेत ना तसेच ह्या पुस्तकाला म्हणजे ह्या पाठाला पण नियम आहेत. त्यामुळं जे आता परान्न खायचं नाही, पुन्हा नंतर ब्रह्मचारीचं पालन करायचं, शक्यतो खाली झोपायचं,
आणि मांसाहार घरात करायचा नाही. हे असे छोटे छोटे नियम आहेत बघा. आणि आता सकाळ तुम्हाला जर गुरुवारी करायचं असेल किंवा गुरुवारपासून सुरुवात करा किंवा शुक्रवारपासून सुरुवात करा, पण गुरुवारपासून केली चांगली किंवा शुक्रवारपासून केली तरी काय हरकत नाही, काहीच नाही. आणि ज्यांनी फक्त 5 गुरुवार करायचे त्यांनी सकाळ लवकर उठायचं आहे. लवकर उठून आपल्या स्वामींची मूर्ती म्हणा किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल स्वच्छ करायचा आहे. छानपैकी गंध ते लावायचा आहे आणि फुलांचा हार ते करून, फुलं ते वाहून करून आपल्या हातात अक्षदा घ्यायच्या आहेत. आणि आपली काही इच्छा असेल ती आपल्याला बोलायची किंवा समस्या असेल किंवा माझ्या संसारात सुख समाधान नांदू द्या, माझ्या घरात सुख समाधान नांदू द्या दत्त महाराज, स्वामी महाराज, म्हणजे माझ्या काय अडचण येते ते सोडवा महाराज, मला मार्ग दाखवा. काय जे अडचण असू द्या, मला नोकरी लागू द्या, काय पण तुमच्या ज्या काही अडचणी समस्या आहेत किंवा ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या सर्व सांगून नमस्कार करायचा आहे. नमस्कार करून हे पुस्तक वाचायला सुरू करायचं आहे. हे पुस्तक तासभरात होतं. आणि बघा, ज्यांना वेळ नाही त्यांनी 5 गुरुवार करायचे आहेत, ज्यांना वेळ आहे त्यांनी 11 दिवसाचं करायचं आहे. आत्तापर्यंत ज्यांना कुणाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे पण आपल्या मनात इच्छा असते पण वेळ मिळत नाही किंवा घरातील कामामुळं आहे ना तुम्हाला जमत नाही, त्यांनी हे पुस्तक खूप म्हणजे एकदम असं संक्षिप्त दिलेलं आहे आणि थोडक्या वेळातच होतं आहे. तुम्हाला वेळ पण लागत नाही, काहीच नाही बघा. त्याच्यामुळं हे खूप प्रभावी आहे बघा. आणि तुम्ही करून बघा, दत्त महाराजांची कृपा झाल्याशिवाय राहणारच नाही बघा. आणि आता हे 11 दिवसाचं पारायण जर केलं तर तुम्हाला तर म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंतच ते हे संपून जाईल बघा. आणि 7 दिवसाचं जरी केलं तरी चालतंय. हे 5 गुरुवार पण तुम्ही करून बघा, तुम्हाला जर वेळ नसेल तर. खूप प्रभावी आपल्या जीवनात बघा गुरूंची कृपा होणं हे खूप अत्यंत महत्त्वाचं असतं बघा. आणि गुरूंची कृपा झालं तर कुठलंच काम आपल्याला म्हणजे अडत नाही किंवा काही नाही, सुरळीत सगळी कामं व्हायला सुरू होते, आपलं जीवन मार्गी लागायला सुरू होतं. त्याच्यामुळं जीवनात गुरूंची कृपा असणं खूप गरजेचं असतं बघा. त्याच्यामुळं गुरूंची कृपा मिळवण्यासाठी आपण गुरुबळ मिळवण्यासाठी काहीतरी करावं लागतं ना, म्हणून गुरूंची सेवा ही करायची आहे आपल्याला. आता तुम्ही म्हणाल की वेगळी काही पूजा मांडावं लागते का, करावं लागते का? तर याच्यासाठी वेगळी पूजा मांडण्याची काहीच गरज नाही बघा. आपल्या घरी अखंड दिवा ठेवायचा आहे, धूपबत्ती लावायची आहे, आरती करायची आहे 2 टाईम आणि नंतर नैवेद्य दाखवायचा आहे. आणि आपल्याला आपल्या घरात जे काही फळं असतील म्हणा किंवा काय असेल ते ठेवायचं आहे समोर. एक वेगळी पूजा करण्याची काहीच गरज नाही बघा. जिथं आपण देवपूजा केलेली असते, देवघर असतं, तिथंच बसून तुम्ही वाचा, दररोजच्या दररोज पूजा होईल आणि सगळंच होईल. पूजेची काहीच वेगळी काही पूजा मांडली नाही तरी सुद्धा चालू शकते बघा. आहे त्या पूजेवरच तुम्ही फळं ते वाहून पूजा ही करू शकता तुम्ही.